बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक अशोक कुबडे लिखित कादंबरी गोंडर भाग 15. दुपारी 3 वाजता यशवंत तालुक्याला पोहोचला. कॉलेजात जाऊन 1 तास गेला. 5 वाजता उमाचं ऑफिस सुटलं. ती सरळ कॉलेजच्या गेटजवळ आली. आज तिनं पांढरी चमकदार काट असलेली साडी नेसली होती. चमकदार नखीच्या ब्लाऊजनं दंडाला आवळलं होतं. पाठीच्या मोठ्या गोलाकार गळ्यानं बांधा आवळून धरला होता. वेणीत गुलाबाचं फूल आणि टुमदार वेणीचा पिळदार दोर पार नितंबावर रुळत होता. नितंबांचा उंच फुगलेला भाग तिच्या वेणीच्या झुपक्याला उठबाईस करायला लावत होता. ती यशवंतसाठी कॉलेजमध्ये आली. तेवढ्यात यशवंतचा पिरियड संपला. मैदानात पोरापोरींचा गलका झाला. एवढ्या गर्दीत ती यशवंतला निहाळत होती. शेवटी तिच्या नजरेनं यशवंतला शोधलंच. तिच्या शोधक नजरेचा वास यावा आणि त्या दिशेनं चालावं तसा तो सरळ तिच्या दिशेनं येत होता. ती त्याच्याकडं पावलं टाकत दोघांमधील अंतर कमी कमी करत होती. एका एका पावलानं दोघं जवळ आली आणि एकमेकांकडे पाहून बाजूच्या हिरव्यागार हिरवळीवर टेकली. यशवंत उखड मांडी घालून गुडघ्यावर भार देऊन टेकला आणि 2 हात हिरवळीवर टेकवले. उमानं त्याच्या चेहऱ्याकडे पाहत हातावर हात ठेवला. त्यानं तिच्या हाताखालून आपला हात काढून घेतला. तो रागात होता. त्याच्या रागाचं कारण उमा ओळखून होती. तो एक टक लावून वर पाहत होता. उमा त्याच्या चेहऱ्याकडे पाहत होती. ती हलकेच त्याच्या मांडीवर हात ठेवून म्हणाली, यशवंत, काय झालं? काय झालं का? तो वर पाहत म्हणाला, काय व्हायचं? मी जे म्हणालो तेच झालं. मला माहीत होतं ही समाजव्यवस्था, ही सडलेली मनं आपलं नातं मान्य करणार नाहीत. काय झालं? गावात सगळी तुमची मनमानी. गरिबाचं कोणी नाही. गरिबाच्या तोंडचा घास खातात ही लोक. आम्ही जरा अन्यायाच्या विरोधात बोललं की आमची घरं डोळ्यात चलतात. आग डोंब उसळला घरी. गावात वाऱ्याचं चर झालं. सगळा धिंगाणा झाला. माझ्या मायबापाचं जगणं मुश्किल करतील हे लोक. आणि तो गहिवरला. त्यावर उमानं त्याच्या हनवटला हात लावला आणि त्याचा चेहरा आपल्याकडे केला. त्याच्या लाल भडक रागीट डोळ्यात पाहत उमा म्हणाली, यशवंत, काहीही होत नाही. अरे, शिमग्याची बॉम्ब 2 दिवस. मग काय? कोण काय करणार? त्यानं हात झटकला. रागानं म्हणाला, येथे गावातून घरं उठवायची वेळ आली. जीव जायची वेळ आली. तुला काय माहीत आमची अवस्था? यशवंतला खूप राग आला होता. उमा ऐकत नव्हती. ती आपली चूक नसून आपलंच खरं आहे असं म्हणत होती. ती म्हणाली, यशवंत, हे पहा, मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही. काही केलं तर मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही. मला माहीत नाही. मी तुमच्याशीच लग्न करणार आणि तुम्ही माझे पती. यशवंत तिच्याकडे रोखून पाहत म्हणाला, उमा, धीर धर, धीर धर थोडा. वातावरण चिघळलंय. नाही म्हणजे नाही. मी तुमच्याशीच लग्न करणार आणि तुम्ही मला हवे. मी नको असेल तर मला मारून टाका. यशवंत तिला समजावत होता, पण ती एकसारखं हट्टीपणानं सारखं सारखं एकच वाक्य म्हणत होती आणि यशवंतच्या खांद्याला धरून हलवत होती. मी तुमच्याशीच लग्न करणार आणि तुम्ही माझे आहात. ती जास्त अनावर झाली आणि मला तुम्ही पाहिजेत, मला तुम्ही पाहिजेत असं जोरजोरात ओरडत होती. यशवंतचा पारा चढला आणि त्यानं उमाच्या कानाखाली एकदम जोरात चापट लगावली. उमाच्या डोळ्यांसमोर काजवे चमकले. ती भानावर आली. एकदम शांत होऊन फक्त यशवंतकडे पाहत राहिली. तोही तिच्याकडे टक लावून पाहत होता. उमानं आपला उजवा हात डाव्या गालावर धरला. सगळं वातावरण शांत होतं आणि दोघं एकमेकांकडे पाहत होते. उमाच्या दोन्ही डोळ्यांतून अश्रू आले आणि ते हलकेच गालावर ओघळत होते. क्षणात ते अश्रू रेंगाळत तिच्या पुष्ट उरोजावर विलीन झाले. ती रडत होती. यशवंत तिच्या चेहऱ्याकडे पाहत होता.
जणू पश्चाताप करत असावा. आपण काहीतरी खूप मोठी चूक केल्याचं त्याला वाटू लागलं. क्षणभर निशब्द झाला. उमा म्हणाली, मारा मारा, अजून अजून मारा. यशवंत जरा शांत होता. उमा, सॉरी, मला माफ कर. तो माझा हक्क नाही. मी तुला मारणं हा माझा अधिकार नाही. तो तिला अजूनही अधूनमधून अहो जाहो बोलत होता. खरंच आजपर्यंत मी काय केलं तुझ्यासाठी? एक नवा पैशाचं काही केलं नाही, काही दिलं नाही, घेतलं नाही, किंवा एक रुपया तुझ्या शौकासाठी खर्च केला नाही मी. उलट तुझाच नेहमी खर्च स्वीकारला मी. मग तुला एवढा हक्कानं मारायचा अधिकार नाही मला. मला माफ कर. म्हणून त्यानं त्याची नजर झाडावरच्या फांदीवर खिळवली. उमानं दोन्ही हाताने आपले अश्रू पुसले आणि यशवंतच्या मनाला सावरण्यासाठी त्याच्या खांद्यावर आपला हात ठेवून त्याला आधार दिला. क्षणात तिनं आपलं डोकं त्याच्या खांद्यावर ठेवून त्याच्या खांद्याचा आधार स्वीकारला. यशवंत, तुम्ही काही दिलं नाही, काही घेतलं नाही, ते तेवढं महत्त्वाचं नाही. एवढं डोकं ठेवून तुमच्या खांद्यावर रडता येतं. एवढा आधार तुम्ही दिलात, हे माझ्यासाठी आयुष्यात खूप अनमोल आहे. काही पैसे खर्च केले, दिल्या घेतल्यानेच का अधिकार असतो? आपलं नातं हे देण्या घेण्यासाठी नाही, तर फक्त प्रेमाचं आहे. आपल्या नात्यात देण्या घेण्याला किंमत नाही. मी जे देते, खर्च करते, ते सगळं तुमचंच आहे, वेगळं असं काही नाही. यशवंत मनात दुखावला होता. उमानं त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि तिचे अश्रू त्याच्या खांद्यावर टपकत होते. ती म्हणाली, आज तुम्ही मला जी चापट मारली, त्यातच मला तुमचं प्रेम जाणवलं. माणूस आपल्या हक्काच्या, अधिकाराच्या माणसांनाच मारतो, अधिकार दाखवतो. आता तो अधिकार तुम्ही मला दाखवून दिलात. तुमचंही प्रेम माझ्यावर आहे. म्हणून ती त्याच्या अजून जवळ आली. तेव्हा तिचे पुष्ट उरोज यशवंतच्या पाठीला घासत होते आणि बदनाची रंबा असलेली उमा त्याच्या अंगाला बिलगली होती. उमाचं हे अफाट नितांत प्रेम पाहून यशवंत मनात गहिवरून आला. त्याची नजर मागे वळली तर तिच्या दोन्ही स्तनांतील स्पष्ट दिसणारी दरी अगदी काळजाला भोक पाडून गेली. तिने तिचे दोन्ही हात यशवंतच्या मागून गळ्यात हार टाकावा तसे टाकले. पांढऱ्या शुभ्र साडीतून उमाचं अंग चमकत होतं. तिच्या दंडाला आवळलेल्या चमकदार नखी तिच्या हाताचं सौंदर्य वाढवत होत्या. यशवंतनं तिच्या शब्दांना साद म्हणून तिच्या पाठीवर हात ठेवला. संगमरवरावर हात ठेवावा आणि तो निष्ठावा तसा तिच्या गोऱ्या पान उघड्या पाठीवर टाकून पार नितंबावर येऊन थांबला. उमाचा पदर आता तिच्या बंधनात नव्हता. तो सारखा सारखा टुमदार उरोजावरून घसरत होता आणि उंच फुगीर उरोज यशवंतच्या अंगाला घर्षण करीत ब्लाऊजमध्ये धिंगामस्ती करत होते. पाण्यात आग लागावी अशी त्याची मनमुराद धिंगामस्ती यशवंत अनुभवत होता. उमाचं प्रेम उफाळून आलं होतं. यशवंतच्या ओठावर ओठ ठेवून शांत होणार तोच कॉलेजच्या चौकीदाराने शिट्टी वाजवली. लगेच दोघे भानावर आले. दिवस मावळला होता. जवळपास 6 वाजत असतील. दोघंही गेटच्या बाहेर निघून पाणीपुरीच्या गाड्यावर तुटून पडली. पाणीपुरी खाऊन ते हॉस्टेलकडे निघाले. उमा म्हणाली, तुमच्या मागासवर्गीय विद्यार्थी चळवळीचं काय चाललंय? यशवंत थांबत म्हणाला, काही नाही. वर्ष संपत आलं, पण आमची स्कॉलरशिप अजून जमा झाली नाही. दिवाळी हा मोठा सण आहे. गावाकडे जाण्यासाठी पोरं गडबड करत आहेत. कपडे घेणं, काही मायबापाला घेऊन जाणं ह्यासाठी तळमळत आहेत. शिक्षणच नाही तर पोरांच्या घरची बरीच कामं या स्कॉलरशिपवर होतात. गरीबाला दुसरं काय? दलित, बहुजन, मागासलेल्यांची पोरं असतात. उमा म्हणाली, स्कॉलरशिप तर आली. काही जणांची आली, पण थोडीफार देऊन त्यांचं तोंड काळं करत समाजकल्याण अडथळा आणते. म्हणून तर आम्ही लढा उभारला. आम्हाला आमची पूर्ण स्कॉलरशिप पाहिजे. उद्या आमची बैठक आहे. आम्ही एकवटले गेलो आहोत. आम्ही आता लढणार शासन आणि प्रशासनाविरोधात. उमा सारखं यशवंतकडे पाहत होती. तिलाही माहीत होतं विद्यार्थ्यांसाठी लढणारा यशवंत अन्याय सहन करत नाही. आज उमा आनंदात होती.
ऑफिस सुटल्यावर ती सरळ यशवंतला शोधत निघाली. तिच्या चेहऱ्यावर उत्साह दाटून आल्यानं तिच्या गालावरची लाली खुलून जाणवत होती. ती यशवंतला भेटण्यास उतावीळ होती. बहुतेक तिचा आज पहिला पगार झाला असावा, कारण आज 1 ऑक्टोबर. ती यशवंतला भेटून झटपट काहीतरी सांगण्यास उतावीळ होती. तेवढ्यात कॉलेजच्या गर्दीतून चालताना उमाला यशवंत दिसला. अचानक दोघांची नजर एक झाली. एकमेकाने हसून सलामी दिली. पावलांची गती वाढवत उमा यशवंतजवळ आली. उमाला काहीतरी बोलायचं असावं. तिनं आपली पावलं त्याच्या पावलाजवळ आल्यावर थांबवली. मध्यभागी उसळलेली लाट सागराच्या कपारला धडकण्यास आतुर असते. 1000 धक्के खात ती जेव्हा कपारला येऊन धडकते तेव्हा तिला जीवनाची धन्यता जाणवते. तशी उमाच्या मनातील प्रत्येक कल्पनेला, प्रत्येक शब्दाला यशवंतच्या मनाच्या कपारला धडकल्याशिवाय तिला समाधान वाटत नव्हतं. म्हणून तिचे पाय गतिमान होऊन यशवंतच्या पावलाजवळ येऊन थांबले. कारण तिनं जीवनाचा शेवट, अंत यशवंतच्या पावलावर ठेवला होता. त्यातच ती धन्यता मानत होती. यशवंताकडे पाहत ती म्हणाली, यशवंत, मी काय सांगते? काय? तुम्ही माझ्यावर प्रेम करता ना? अगं उमा, हे काय बोलणं झालं का? यशवंत आता तिला सिंगल कॉलिंग करत होता. आत्तापर्यंत तो तिला अहो म्हणायचा, तिला दुहेरी बोलत होता. मी तुझ्या एवढंच, किंबहुना त्यापेक्षा जास्त तुझ्यावर प्रेम करतो. उमानं बोलता बोलता यशवंतच्या डाव्या हाताची करंगळी धरली. यशवंत, मी तुमच्यावर जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत प्रेम करेन. माझा आत्मासुद्धा यशवंत यशवंत म्हणेल. मी सारं काही तुम्हाला मनोमन अर्पण केलंय. जगेन तर तुमच्यासाठी, मरेन तर तुमच्यासाठी. यशवंत, माझ्याशी लवकर लग्न करा. मला खूप घाई झाली आहे हो. कधी एकदा तुमच्या मिठीत येईन असं झालंय. तुमच्या बाहुपाशात मधुचंद्र साजरा करण्याचं स्वप्न रंगवलंय मी. उमा, अगं मला सेटल तर होऊ दे. मग अजून मी सेटल नाही. मी सेटल आहे ना, बस झालं. होईल काहीतरी म्हणून यशवंतनं बोलण्याला पूर्ण विराम दिला. उमानं चांगलंच मनावर धरलं. उमानं यशवंतची करंगळी सोडून हात धरला आणि आपला हात त्याच्या हातात देऊन म्हणाली, द्या वचन. तो हातावरच्या रेषा पाहत असावा. आपल्या आयुष्याची एखादी रेषा तिच्या हातावर आहे का? उमाच्या कोमल मनातील उफाळून आलेल्या भावना यशवंतनं ओळखल्या. ते आता समजावण्याच्या मनस्थितीत नाही हे त्याच्या मनाला समजल्यावर यशवंतनं हसून तिच्या हातावर हात ठेवला आणि तिच्या डोळ्यांकडे पाहत सहज म्हणाला, हे घे वचन. बस. यशवंतचा कोणताच सल्ला किंवा उपदेश ती ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. म्हणून तिला यशवंतनेही तत्त्वज्ञानाचे ढोस पाजले नाहीत. जाती धर्माची खोल दरी यशवंत ओळखून होता, पण उमा तयार नव्हती. यावरून वाटतं की स्त्रीच्या मनाला भावलेल्या पुरुषासाठी ती काहीही करायला तयार असते. एवढंच नाही तर स्वतः राबून त्याला सुखात पाहावं असं तिच्या खुळ्या मनाला वाटतं. तिला भावलेल्या पुरुषाला ती मनोमन सारं अर्पण करते. स्वतः दुःखाचे घोट गिळून त्याला अमृत पाजते, खूप जपते. त्याच्याशिवाय ती कुणाचा विचारही करू शकत नाही. अशा प्रेमळ प्रेमभावनेत उमानं ज्यावर जीव लावला, जीवनातला पुरुष म्हणून यशवंत होता. तिच्या जीवावर जगणारा यशवंत नाही, किंवा तिच्या खुल्या प्रेमाचा फायदा घेण्याएवढा मतलबी यशवंत नाही. हे आपणच काय तर उमाही जाणून होती. स्त्रीच्या मनाचा थांग लागणं कठीण. एका नखऱ्यावर पुरुषाला भोऱ्यासारखं फिरवणाऱ्या स्त्रीची खरी ताकद ओळखणं कठीण. असो, तो मोठा गहन विषय आहे. यशवंतच्या समाधानी बोलण्यानं उमाच्या उतावीळ मनावर पाण्याचा गार शिडकावा मारावा तसा गारवा मिळाला. थांबलेली पावलं एकामागं एक पडत होती. 2-4 पावलं पडल्यावर उमा थबकली आणि उत्साहित स्वरात म्हणाली, यशवंत, प्लीज डोळे बंद कर ना. पुढं पडणारं पाऊल जाग्यावर थांबवत यशवंतनं आपले दोन्ही डोळे पापण्या आड लपवले. यशवंतला काही कळण्याआधी उमाने यशवंतचे दोन्ही हात आपल्या हातात घेऊन त्याच्या हातावर पैसे ठेवले. यशवंत, हा माझा पहिला पगार. असं का? यशवंतनं डोळे उघडले.
पण माझ्या हातावर? नको नको. अहो, पहिला अधिकार तुमचा. तुमच्या प्रोत्साहाने तर मी जॉब जॉईन केला. शिवाय माझं सर्वस्व तुम्हीच. एवढं बोलण्या अगोदर यशवंतनं हातावरले पैसे पुन्हा तिच्या हातावर ठेवले. मी तुला फक्त प्रोत्साहन दिलं, पण ते टॅलेंट मुळात तुझ्यात आहे. हे तुझ्याच प्रयत्नांचं फळ आहे. याचा अधिकार तुझा आहे. आणि हो, त्याबरोबर तुझ्या आईबाबांचा. मला वाटते तू हे पैसे जर आईबाबांच्या हातावर ठेवलेस तर नक्कीच त्यांना त्यांच्या जीवनाचं सार्थक वाटेल. तिने फक्त यशवंतला जीवनातील अधिकारी पुरुष मानला होता. पण यशवंतच्या आग्रहाखातर तिनं पहिला पगार आईवडिलांना देण्यासाठी गावी जायचं ठरवलं. तिची नजर एका समोरच्या फांदीवर गेली. तिथं आजही 2 गोंडस पाखरं प्रीतीचा रंग उधळत होते. एकमेकांना चोचीतनं पालवत होते. अक्षरशः त्यातलं एक पाखरू दुसऱ्या पाखराला खूप कुरवाळून जीव लावत होतं. ती मादी असावी, त्याला माया करून प्रेम करत असावी. उमानं न्याहाळून पाहत यशवंतला इशारा केला. त्यानं क्षणाचाही विलंब न करता मागं वळून पाहिलं. आजही पाखरांची प्रीत पाहून यशवंत प्रेम भावनेने भरून गेला. तो मग्न झालेला पाहून उमानं त्याच्या डाव्या हाताची करंगळी धरली. त्यानं तिच्याकडे पाहिलं तेव्हा ती त्याच्याकडे डोळ्यात भावनांचा पूर आणून त्याच्या पाठमोऱ्या आकृतीला न्याहाळताना दिसली. आज तिच्या डोळ्यात वेगळाच भाव दिसत होता. तिच्या पापण्या विलक्षण उघडझाप करत होत्या. तिच्या आंतरिक भावनांनी भरलेलं तिचं मन तिच्या चेहऱ्यावर जाणवत होतं. तिनं त्याला त्या पाखरांकडे इशारा करून त्याच्या तळहातावर नजर रोखली. जणू ती त्याच्या तळहातावर आपल्या नशिबाची रेषा पाहत असावी. क्षणात तिच्या डोळ्यांतून 2 थेंब त्याच्या हातावर पडले. तेव्हा त्यानं वळून पाहिलं. गरम गरम अश्रूंचे थेंब पाहून त्याला तिच्या मनाची घालमेल कळाली. क्षणभर तिच्या मनाला त्या पाखरांसारखंच आपलंही प्रेम तर नसेल ना असंही स्पर्शून गेलं असावं. आणि यशवंतला पण असंच वाटलं असावं. पण बोलून कशाला दाखवायचं म्हणून तिनं पुन्हा त्या पाखरांकडे नजरेनं इशारा केला. तेव्हा यशवंतनं स्मित हास्य करून तिला इशारा दिला आणि तिचा कोमल हात आपल्या हातात घेऊन त्यानं कुरवाळायला सुरुवात केली. उमाचं आज असं मन भरून येणं यशवंतच्या मनाला लागून गेलं. पण प्रीतपाखरांची प्रीत पाहून त्यालाही संयम रोखता आला नाही. पण आपल्या भावना संयमानं आपण आवरू शकतो. उमा भावनिक होईल म्हणून त्यानं संयम ठेवला. तिच्या भावनांचा आदर करून तिच्या मनाला आधार देत त्या प्रीतीत मग्न असल्या पाखरांकडे पाहत हात दाखवला. तिनं डोळ्यांच्या पापण्यांची उघडझाप करून पाखरांकडे सारखं पाहत होती. आजही वाऱ्याच्या झुळकेनं ती पाखरं प्रणय क्रीडेत विस्कळीत झाली आणि दूर कडेला झाली. ते पाहून दोघांच्याही भावना बेभान सुटल्या. उमानं डाव्या हातानं डोळ्यांच्या कडा पुसल्या. यशवंतनं उमाला धीर दिला. फक्त यशवंतच्या शब्दाला होकार देऊन उमाने यशवंतच्या हातातील आपला हात सैल करून त्याच्याकडे एकटक न्याहाळून बराच वेळ पाहिलं आणि किंचित गालात हसून निघाली. एक पावलं टाकत उमा जात होती. यशवंत तिच्या निर्णयाचं स्वागत करत तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे टक लावून पाहत होता. तिच्या एका पावलांच्या खुणा न्याहाळत होता. ती एक पावलं टाकत जाऊन दूर नाहीशी झाली. उमा नोकरी लागल्यापासून आज पहिली वेळ घरी आली. वाड्यावरचं वातावरण आनंदी होतं. गावही आता पुराच्या तडाख्यातून चांगला सावरला होता. सगळे कामधंदे पूर्ववत असल्यानं वातावरण अगदी आनंदी होतं. उमाचा पगार पाहून आईची उंची वाढली. तिचं काळीज स्वाभिमानानं फुगलं. अण्णाही मनोमन खुश होते. पण अण्णाचा स्वभाव जरा रागीट. ते कधीच तोंडावर स्तुती करत नसत. पण मुलीच्या कर्तृत्वानं अण्णांची छाती अभिमानाने रुंदावली. सगळ्या वाड्यात आनंदोत्सव होता. अण्णा आपल्या मनात मोठेपणा ठेवून जगत. रात्री जेवणं खावणं झाल्यावर वाडा शांत झाला. उमा बऱ्याच दिवसानंतर आईच्या जवळ झोपली. दोघी मायलिकी सारख्या गुलूगुलू बोलत होत्या. रात्र बरीच झाली होती. अण्णांच्या बैठकीतला पंखा जोरात घरघर करत होता. तेवढा आवाज मात्र येत होता. दोघी मायलिकी एकमेकींकडे तोंड करून आडव्या होऊन पडल्या जागी बोलत होत्या. उमा, खरंच आज मला खूप आनंद झाला ग. माझं जीवन सार्थकी झालं.
आता तू तुझ्या पायावर उभी झालीस. अभिमान वाटतो मला. आपल्यात पैसा आणि वावरं शिवरं गडगंज संपत्तीवाले असतील, पण शिकलेली माणसं सापडत नाहीत आपल्यात. आपल्या कुळाचं तू नाव केलंस बरं. आईचं बोलणं उमा शांतपणे ऐकत होती. तिनं आपली स्तुती ऐकताना आपलं तोंड फिरवलं आणि ती आईच्या विरुद्ध तोंड करून एका अडंगावर निश्चित पडली. बोलण्याच्या भरात आई सहज बोलली, आता फक्त एक काम राहिलं, बस. उमाच्या तीक्ष्ण बुद्धीला ओळखायला वेळ लागला नाही. पण उमा बोलायच्या आत आई म्हणाली, कालच सारंगपूरचे पाहुणे आले होते. बोलणं झालं. पोरगं चांगलं आहे, श्रीमंत आहे असं म्हणत होते. उमानं नकळत आईला गप्प केलं. तिला राहवलं नाही. आई, एक सांगू? काय? आई, मला तुला सांगायचंय, पण जरा. अगं सांग ना, माझ्यापासून काय लपवायचं? वाडा सगळा शांत होता. दोघीच मायलेकी पडल्या जागी बोलत होत्या. उमानं अडंग बदलून आईकडं तोंड फिरवलं. आई, मी माझ्यासाठी मुलगा पाहिलाय आणि आम्ही लग्नाविषयी बोललो सुद्धा. त्यानं मला वचनही दिले जीवनभर सुख देईल म्हणून. आई तिच्या चेहऱ्याकडे निहाळून एकटक पाहत विलक्षण वेगात म्हणाली, काय म्हणतेस उमा? अस्वस्थ होऊन आई पटकन उठून बसली. आई, तो छान आहे, माझ्या भावना ओळखतो, जीवापाड प्रेम करतो माझ्यावर. अगं पण. आईच्या मागून उमा पण पडल्या जागून उठून बसली. नाही आई, तो माझं सर्वस्व आहे आणि मी सुद्धा त्याला मनोमन वचन दिलंय. आपल्या खांद्यावरला उमाचा हात सैल करत आई म्हणाली, पण कुठला, कोण, त्याचं नाव काय? त्याचं काही नाही आई, तो आपल्या गावातलाच आहे, बालपणीचा माझा वर्गमित्र, वामन वारकाचा मुलगा यशवंत. अगं बाई, तर मग तोंडच काळं केलं की. आपण कोण काय माहीत आहे का तुला? हो, मला सगळं माहीत आहे. ह्यासाठी शिकवलं का तुला? आणि तुझ्या बापाला कळलं तर? आई आश्चर्यानं भयभीत होऊन उमाकडे पाहत म्हणाली. उमानं बसलेल्या आईच्याच मांडीवर आपलं डोकं ठेवलं आणि वर छताकडे पाहत बोलत होती. तूच बाबांना समजावून सांगू शकतेस. तूच माझ्या भावना बाबांपर्यंत पोहोचवू शकतेस. एक स्त्री एका स्त्रीच्या भावना जाणू शकते. आई, आई प्लीज, बाबांना सांगायचं काम तुझं. एवढं कर प्लीज. आईला कळालेलं अण्णांना कळायला वेळ लागला नाही. पहाटे 4 वाजताच अण्णा उमाजवळ आले. चेहरा रागानं लाल झाला होता. उमा, मी काय ऐकलंय? होय बाबा. खबरदार, त्याचं नाव काढशील तर. तुला कळत नाही आपण कोण, आपलं घराणं काय? 96 कोळी मराठा आपण. एका भिकारड्या वारकाच्या पोराच्या नादी लागलीस? त्याची अवकात काय माहीत आहे तुला? आपल्या गोंडरावर जगणारी जात आहे ती. त्याची अवकात तर पाहायचीस. अवकात असणारी माणसं तरी कुठं अवकातीत राहतात बाबा. त्याची अवकात खूप मोठी आहे. किमान माझ्यासाठी तरी. माझ्यासाठी तरी तो एक परमेश्वर आहे आणि मी मानते पण. मी त्याच्याशीच लग्न करणार आणि आम्ही तशी वचनं पण घेतलीत. माझ्यासाठी स्थळ बघायची गरज नाही आई. आई उमाजवळ आली. तिच्या खांद्यावर हलकेच हात ठेवला. पहाटेची वेळ, सगळी शांतता, पण तिघच जण बोलत होती. उमा, मी तुझी आई म्हणून सांगते. अगं त्याची जात काय? तो हलक्या जातीचा. आपण कोण? आपले सोयरे दायरे. हे तुला कसं सांगायचं? उमानं आईकडे वळून पाहिलं. तिच्या खांद्यावरला हात हलके सैल करत म्हणाली, मला काहीच सांगायची गरज नाही आई. तो हलका, आपण भारी, ह्यात काय? आज आमची नवी संस्कृती हे मानत नाही. माणसं सगळी सारखीच असतात. ती माणसं चांगली संस्कारी नसतात आणि आपलीच माणसं चांगली संस्कारी असतात. कशावरून?
अण्णा खांबासारखे उभे राहून फक्त पाहत होते. उमा बोलत होती. कॉलेजात माझ्यावर प्रसंग आला होता. गुंड मुलांनी माझ्यावर अतिप्रसंगाचा प्रयत्न केला. जर तेव्हा माझ्या इज्जतीचं मांगल्य अबाधित राखण्यासाठी स्वतःच्या जीवावर उदार झालेल्या यशवंतनं जर माझी जात पाहिली असती तर तर कदाचित मी तुम्हाला तोंडही दाखवू शकले नसते. त्याच्यामुळेच माझी इज्जत आणि माझं मांगल्य अबाधित राहिलं. त्यानं माझं सभोवताली कुंपण बनवून माझं रक्षण केलं. माझ्यावर कळत नकळत निस्वार्थ प्रेम केलं. मग मी करायला काय हरकत आहे? आणि राहिला प्रश्न जातीचा, कायद्यानं आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन दिलं आहे. संत महापुरुषांच्या निर्मळ विचारात आंतरजातीय विवाहास प्राधान्य आहेच की. आणि असे विवाह यशस्वी होत नाहीत असेही काही नाही. यशस्वी झालेली हजारो उदाहरणं आहेत. आणि जातीतले आपतातलेही फारकती घेऊन कोर्टात घटस्फोट झालेलीही कितीतरी उदाहरणं आहेत. मग यात काय समजायचं? इंदिरा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजीव गांधी अशा महान मानवांनी आंतरजातीय विवाह घडवून समाजात मानाचं स्थान मिळवलं आणि जीवन सफल करून दाखवलं. मी त्याच्यासोबत खुश राहू शकते म्हणून मी निर्णय घेतला. उमाचं असं रेल्वेच्या पट्ट्यासारखं बोलणं किंवा बंदुकीमधून निघालेल्या सुसाट गोळ्या सुटाव्यात तसं बोलणं ऐकत असल्या अण्णांच्या काळजाला छिद्र पडावे तसे छिद्र पडून मन घायाळ झालं. पूर्ण अंगात विजेच्या मुंग्या याव्यात तसं सुन्न झालं. काय बोलावं काय नाही कळतच नव्हतं. खूप अफाट राग आला. पण पोटची पोर करणार काय? तरी उभ्या उभ्या जागा सोडत म्हणाले, त्याच्या सालभरच्या घर खर्चा एवढा पॉकेट मनी तुझा आहे. तो कुठवर पुरणार आणि तुझं काय समाधान करेल तो? क्षणाचाही विलंब न करता उमा म्हणाली, तो जरी करणार नसला तरी माझ्या नोकरीचा हातभार आहे ना, आणि त्याच्यासाठी मी थोडंफार सहनही करेन. उमा कोणत्याच गोष्टीत त्यांचा विजय होऊ देत नव्हती. आंतरजातीय विवाह उमानं समजून मांडला. पण घराणेशाही आणि पैशाच्या जोरावर वाढलेली संस्कृती आंतरजातीय खालच्या जातीच्या इतर मागासवर्गीय मुलांसोबत हे कदापि मंजूर करणारी नव्हती. जातीयतेचे, धर्मांधाचे, उच्च निश्चतेचे बाळकडू पाजल्या माणसांची उच्च निश्चितेशिवाय घराणेशाही चालत नाही. उलट इतर समाजाला तुच्छ वागणूक देणाऱ्या संस्कृतीचे गोंधन मनावर कोरून असल्या माणसांना आंतरजातीय विवाह सहजासहजी पटणार नाही आणि पचणारही नाही. उमाला कडाडून विरोध झाला. इतकेच नाही तर उमाला जवळ बसून खांद्यावर हात ठेवून आई म्हणाली, उमा, तू आमचं ऐक, नाहीतर मी माझं काळं पांढरं करते, जीवाचं काही करते. तू जर आमच्या मनाविरुद्ध करशील तर तुला माझं तोंड दिसणार नाही. आत्ताच पाहून घे. आई तोंडाला पदर लावून धडधड रडू लागली. आईच्या डोळ्यांतून पाणी ओघळत होतं. तसेच उमाच्या पण गालावर अश्रू आले. अण्णा मात्र जागा सोडून सरळ आपल्या बैठकीत गेले. दिवस उगवायला अजून बराच वेळ होता. अण्णा बैठकीत आले. अण्णा अस्वस्थ होते. बैठकीतला पंखा फिरत होता. भिंतीवरलं कॅलेंडर फडफड उडत होतं. मिनमिनता एक लाईटचा उजेड होता. वर डोक्यावर गरगर फिरणाऱ्या पंख्यांचा आवाज सुरू होता. तो जसा गरगर फिरत होता तसा त्यांच्या मनाचं विचारचक्र सुरूच होतं. उमाच्या वागण्यानं अण्णांना खूप त्रास झाला. त्यांचं मन दुखावलं म्हणून ते विचारचक्रात गुरफटले. मागे झाल्या पूरग्रस्तांना गावात पैसे वाटताना यशवंतनं आपल्या खिशातले पैसे काढले. गावाचं कल्याण केलं. त्याच यशवंतशी आज उमा लग्न करायचं म्हणते. अण्णा बैठकीत एकटेच दिवाणच्या आजूबाजूला चक्रा मारत होते. त्यांच्या मनात चाललेले विचार त्यांच्या बोटं चोळण्यावरून जाणवत होतं. दिवस उगवायला अजून बराच वेळ होता. खूप चक्रा मारून शेवटी दिवाणावर टेकले आणि मान खाली घालून काहीतरी निरीक्षण करत असल्यासारखे खाली पाहत होते. पंख्याच्या हवेनं दिवाणावरील बेडशीटचा कोना सारखा उडत होता. त्याच्याकडे एकटक पाहत अण्णा रम्मान होऊन विरघळून गेले. त्यांच्या डोळ्यासमोर सुधा जागवली. मी सुधाला टाळलं नाही, पण तिनं मला दिलेला शब्द पाळला. आजपर्यंतच्या आयुष्यात ती एकदाही माझ्या घरापर्यंत फिरकली नाही. मी तिला आधीच बजावलं होतं, तशी तीही समजदारच म्हणावी लागेल. एवढंच नाही
तर तिच्या मनावरला ताबा खरोखरच काही और आहे. तिनं अण्णांना निष्ठेनं जीव लावला. थकून भागून गेलेल्या अण्णांना प्रेमाचा हात दिला. शब्दानं गोंजारलं म्हणूनच कदाचित अण्णा साऱ्या आव्हानाला तोंड देत होते. पण तिनं कधी अण्णा आपल्या घरी येतात याची वाच्यता केली नाही, की कधी गूज निघू दिली नाही. एवढा मोठा कारभार पाहताना अण्णांचं सुधाकडे नेहमी दुर्लक्ष होतं. तिला कधी मायेनं काही दिलंच नाही. आजकाल तर तिला साधी साडी मिळत नाही की खायला अन्न अन मुलीला कपडा लत्ता. तरीसुद्धा ती कधी तडक वाड्यावर आली नाही. तिला अण्णाची रखेल समजावं तर कधी अण्णांना तिच्या घरी येताना पाहिलं नाही, किंवा बायको म्हणावं तर घरापासून दूर. त्यांच्यातील प्रेमबंधाचं नातं हे दोघंच समजू शकत होते. तिची मुलगी ही अण्णाची मुलगी हे तिनं कित्येक वेळा सांगितलेलं. कळत नकळत अण्णानं मान्यही केलं. पण तिला घरी घेण्याएवढं अण्णांचं धैर्य नव्हतं, किंवा तिच्या प्रेमाला कवटाळून आपली व घराण्याची प्रतिष्ठा घालवण्याएवढं काळीज अण्णांकडे नव्हतं. म्हणून तिनं स्वतःला सजा दिली. एवढी सजा समोर भोगत असताना त्या सजेचा मी गुन्हेगार आहे म्हणून तिला स्वीकारून गुन्हा कबूल करायला जमलं नाही. सुधानंही कधी त्या मुलीला त्यांच्या घराच्या वाड्याची वाट दाखवली नाही. नाही ते प्रसंग, अवस्था त्या मायलेकींना सहन करावी लागली. पण सुधानं आपल्या मनाचा बांध कधीच फुटू दिला नाही. कारण तिला भीती होती, माझा बांध फुटला तर अण्णाची प्रतिष्ठा, घराणेशाही त्यात वाहून जाईल. म्हणून तिनं त्याची खबरदारी घेतली आणि सारं काही स्वतः भोगली. मुलगी आता चांगलीच मोठी झाली. आजही ती त्याच गरिबीत सडत आहे. त्याच दारिद्र्यात मायेच्या निर्णयाची सजा भोगते आहे. आजकाल तर अण्णांचं येणं जाणं अजिबातच बंद झालंय. त्यांना या मायलेकींशी काहीच नातं राहिलं नाही, जिव्हाळा नाही. कदाचित या वयात प्रतिष्ठा जपणं असावं, पण त्यात सुधानं पण कधी खडा टाकला नाही. ती फक्त मुलीला दारिद्र्यात सांभाळते आणि अण्णाची देणगी म्हणून तिचा मायेनं सांभाळ करते. खरं तर अण्णांना तिच्याविषयी बरंच काही वाटत असावं, पण समाजाच्या अडचणीत अण्णांना सुधाच्या घरचा रस्ता दिसणं कठीण होतं. सुधा मात्र साऱ्या गोष्टीवर पाणी सोडून आपलं दरिद्री जीवन जगते. मुलीला पण वाड्याचा रस्ता दाखवण्याचा तिचा बिलकुल मानस नाही. ती अण्णांना वाटेवरून जाताना मुलीला पाठवून बोलणार होती, पण ते शक्य झालं नाही. ती आता अजून वाट पाहते अण्णांना पुन्हा एकांती भेटण्याची. कित्येक वेळा तिनं अण्णांना अंधारात वाड्याच्या टप्प्यावर नेऊन सोडलं, पण ती पावलं भर दिवसा वाड्याच्या पायऱ्या रेंगायला धजावत नाहीत. आणि म्हणून तर सुधा आजही गावाच्या बाहेर एका छोट्याशा खोलीत मुलीला घेऊन दरिद्री जीवन जगते आहे. अण्णानं दिलेलं दारिद्र्य देणगी म्हणून दिलेली मुलगी घेऊन. तिचा प्रत्येक किस्सा अण्णांच्या डोळ्यांसमोर तरंगू लागला. अण्णांच्या डोळ्यांतील 2 अश्व बरोबर खाली लोंबकळत असल्या पायांच्या बोटावर पडले. तोच बाहेर गड्याचा आवाज आला, मालक दूध आणलं. अण्णा चटकन सावरले, हाताने डोळे पुसले, बाहेर पाहिलं. उजाडलं होतं. चिमण्यांची चिवचिव सुरूच होती. अण्णाला सुधाची आठवण झाल्यानं खूप चुटफूट लागून गेली होती. अण्णा अजूनही अस्वस्थ होते. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा. आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.